गावाकडचा आज दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आज मी झोपलेलो मच्छरदाणीमध्ये. कारण विषय काय माहिती आहे काय, पावसाच्या दिवसात इकडे मच्छर जास्त असतात, त्यामुळे का नाही मच्छरदाणी झोपायला लागते. या नवीन नवीन गोष्टी का नाही गावाकडे आल्यावरच होत्यात बघा. ज्यांना माझा गावाकडचे व्हिडिओ आवडतात का नाही त्यांना माहितीच असेल की मी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिला परड्यात जातोय. कारण का माहिती आहे काय, हे चिमण्यांचा आवाज ऐकण्यासाठी. परड्यात इथं उभारलं का नाही डायरेक्ट ही समोर दिसायला ती माझी शाळा, म्हणजे मी या शाळेत शिकायला होतो. हे समोर घर आणि डायरेक्ट समोर शाळा. मास्तरनं हाक मारला का नाही डायरेक्ट शाळेत. हे सगळं साईडला राहू दे म्हटलं, सगळ्यात पहिला आंघोळ करून घेऊया. आणि आज मम्मीने का नाही 2 शॅम्पू डोक्यात घालून मला आंघोळ घातली बघा. मी म्हणजे तुला काय आंघोळ करा येत नाही काय, कारण विषय काय माहिती काय, गावाकडे आले की मम्मीच मला आंघोळ घालते. आणि आता 2 शॅम्पू का, कारण काल रात्री वाटीभर मम्मीने का नाही डोक्यात तेल घातलेलं माझ्या, ते निघण्यासाठी 2 शॅम्पू वापरले. परड्यातच उभारल्यावर मला दिसला पेरू. म्हणलं आता मम्मीला पेरू पाहिजे मला. मम्मीने झाडाचा काढून आणून पेरू दिली बघा मला. म्हणली हे घे खा. आमच्या परड्यात लिंबूचं पण झाड आहे आणि लिंबू केवढं मोठं मोठं झालं बघा. तुम्ही मला पेरू कुठला आहे आणि लिंबू कुठला आहे कमेंट करून सांगा. आज सकाळच्या नाश्त्याला इडल्या पण होत्या. म्हटलं आज इडल्यावर ताव मारायचा. मला म्हटलं झाला असेल तर पटकन दे बाबा, आणि मी खायला बसलोय. पटकन इडल्या खाऊन आम्ही सगळं आवरून चाललो कॉलेजमध्ये. कारण का आम्हाला सायलीच्या कॉलेजमध्ये जाऊन का नाही तिचा दाखला आणायचा होता आणि तो घेऊन पण का नाही आम्ही चाललो घराकडे. घरला गेल्या गेल्या आमचा परम मित्र म्हणजे सागर, आणि तोच आम्हाला आज भेटायला आलेला. सागरने एक नवीन व्यवसाय चालू केला. आता तो व्यवसाय कोणता आहे का नाही ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. आणि आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक फॉलो आणि शेअर तेवढा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.